चला तर आपण बॅकनेकची डिझाईन पाहूया. उंची 14 आहे, गळा उंची 11 आहे, शोल्डर गळा रुंदी 2.25, शोल्डर पट्टी 3. मी तुम्हाला आता बॅक साईडची पान शेप मध्ये पॅचवर्क डिझाईन बनवून दाखवणार आहे. खूप छान डिझाईन होणार आहे ही. थोडासाच काट उरलेला होता, त्या काटापासून आपण एवढी सुंदर डिझाईन बनवत आहोत पहा. अस्तरचा पण कट करून घ्यायचा. मेन फॅब्रिक वर ठेवून पण कट करून घ्यायचा. गळ्याचा शेप थोडासा लांबूनच घ्यायचा. तोच अस्तरचा भाग नंतर जे आपण पॅच बनवणार आहेत ना डिझाईनचे, ते कॅनव्हास वर ठेवून 1 इंचाच्या अंतरावर आखून घेऊन कट करायचे. मेन फॅब्रिक वर अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित एकदम. खूप सुंदर अशी डिझाईन होणार आहे. थोडासाच काट होता शिल्लक राहिलेला. बाहीचं माप टाकून जो उरलेला असतो ना काट, तो होता. तर चला तर मग म्हणलं आपण याची डिझाईन बनवूया. एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊन त्याच्यानंतर अजून एक शिलाई मारून घ्यायची. पलटी करून घ्यायचं आणि त्याला शिलाई मारून घ्यायची. मी इथं पलटी करून घेत आहे, तुम्ही पायपिंग पण करू शकता जर क्रॉस कपडा असेल तर. पण याचा साडी आणि ब्लाउज पीस सेमच आहे, त्याच्यामुळे पायपिंग नाही बनवली. एवढी सुंदर डिझाईन होणार आहे की सगळे बघतच राहिले पाहिजे, अशी सुंदर डिझाईन बनणार आहे. उलट्या साईडवरून पण शिलाई मारून घ्यायची अस्तरच्या भागाला. व्यवस्थित कमी जास्त बघून शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. जे आपण पॅच बनवणार आहे ना, ते अस्तरवर ठेवून शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा. हा जो उरलेला काट आहे ना, त्याच्यावरती ठेवून आपण याची डिझाईन बनवणार आहे. जरा क्रॉस ठेवायचा म्हणजे तो काट बरोबर पुरेल असा. मोठा काट असेल तर तुम्ही सरळ पण ठेवू शकता. एका बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि एका बाजूने कट करून घ्यायचं. ते नंतर उलट करून त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची.
दुसरे पण सेमच प्रोसेस करायचे आणि त्याला नंतर लेस लावून घ्यायची. छोटीवाली समोसा लेस लावली आहे आणि त्याच्यावर एक साधी दुसरी लेस लावली आहे. दुसरं पॅच पण तसंच ठेवून शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. मध्ये जे थोडासा कपडा आपण हे केला होता ना, त्याची आपण डिझाईन बनवणार. त्रिकोण असे 2-3 त्रिकोण करून घ्यायचे, एकावर एक ठेवून घ्यायचे. अस्तर टाकायचा त्या त्रिकोणमध्ये, म्हणजे कडक असं जाडसर होईल असं. कमरेच्या भागाला टक्स मारून घ्यायचा कमरेचा. एकावर एक ठेवून असं शिलाई मारून घ्यायची. मध्ये ठेवून शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. पहा किती छान सुंदर अशी डिझाईन झाली आहे आपली. पाठीची पट्टी तयार करून घ्यायची. सरळ भागा उलटी पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची. नंतर ती पलटी करून त्याच्यावर एक शिलाई मारायची. त्याच्यावरती एक लेस लावून घ्यायची कमरेच्या पट्टीवरती. जो शेप दिला आहे ना आपण गळ्याचा, त्याच्यावरती पण एक लेस, तीच समोसा लेस छोटीवाली लावून घ्यायची. तुमच्या आवडीने तुम्ही कोणतीही लेस लावू शकता, असं काही नाही, तीच लावावी. त्याच्यावरती एक साधी लेस लावून घेतली. पहा किती सुंदर डिझाईन झाली आहे. याला आपण नॉड लावून घ्यायचे आणि त्याला 2-3 लटकन खाली बनवायचे आहेत.